नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चॉकलेट स्पॉन्जपासून ब्लॅक फॉरेस्ट केक कसा बनवायचा. सर्वात आधी या केक स्पॉन्जला मी छान असं कट करून घेत आहे. 3 लेअरमध्ये कट करायचं आहे आणि हा स्पॉन्ज बनवण्यासाठी मी 200 ग्रॅम एवढं प्रेमिक्स वापरलेलं होतं आणि या स्पॉन्जचं वजन 250 ग्रॅम एवढं आहे. 3 भागामध्ये छान असा हा केक कट केल्यानंतर शुगर सिरपने छान असं सोक करून घेऊया. हा केक मला झटपट द्यायचा आहे, यामुळे फार जास्त शुगर सिरप लावत नाही. अतिशय कमी शुगर सिरप वापरलेला आहे, कारण हा केक फ्रेशच आहे यासाठी. आता यावरती क्रीम टाकून घेतलेली आहे आणि क्रीममध्येच आपण चॉकलेट सिरपसुद्धा टाकलेला आहे. यामुळे होतं असं की सर्व लेअरला एकसारखी क्रीम आणि चॉकलेट सिरप लागलं जातं. सर्वात शेवटी यावरती किसलेलं चॉकलेटसुद्धा टाकलेलं आहे. यावरती आपण दुसरी लेअरसुद्धा ठेवलेली आहे आणि या लेअरलासुद्धा आपण शुगर सिरपने छान असं सोक करून घेऊया. छान असं सोक केल्यानंतर यावरती क्रीम टाकून घेतलेली आहे आणि क्रीमवरती चॉकलेट सिरप टाकलेला आहे आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने ही क्रीम सर्व बाजूंनी एकसारखी आपल्याला पसरवून घ्यायची आहे आणि यामध्येच चॉकलेट सिरपसुद्धा टाकायचं आहे. यावरती क्रीम टाकत असताना जिथे तुम्हाला क्रीम कमी वाटत असेल तिथे तुम्हाला क्रीम आणखी टाकून घ्यायची आहे. पुन्हा एकदा यावरती किसलेलं चॉकलेटसुद्धा टाकलेलं आहे. आता केकची तिसरीसुद्धा लेअर आपण ठेवून घेतलेली आहे आणि तिसऱ्या लेअरला अतिशय कमी शुगर सिरप वापरत आहे. जर केकला शुगर सिरप जास्त झालं तर हा केक कट करताना व्यवस्थित कट होत नाही. या केकचे तुकडे पडतात. यामुळे शुगर सिरप वापरत असताना थोडंसं कमी वापरायचं. जेव्हा केक स्पॉन्ज फ्रेश असतो तेव्हा. केकचे क्रम्स बाहेर निघू नये यासाठी आपण केकला क्रम कोटिंग करत आहोत. हा केक मला 1 तासामध्येच तयार करून द्यायचा होता. यामुळे केकला क्रम कोटिंग करून मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, डायरेक्ट डेकोरेशन करणार आहे. पण जेव्हा केव्हा तुम्ही केकची फिनिशिंग देता त्या अगोदर केकला क्रम कोटिंग करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटासाठी केक फ्रीजमध्ये ठेवून छान असा सेट करून घ्यायचा. यामुळे होतं असं की केकचे क्रम आपल्या क्रीममध्ये मिक्स होत नाही आणि यामुळे केकला छान अशी फिनिशिंग देता येते. एका ग्लासमध्ये मी पॉयपिंग बॅग ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने क्रीम भरून घेत आहे. जेव्हा आपण पॉयपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतो तेव्हा केकला फिनिशिंग देण्यासाठी आपला फार जास्त वेळ खर्च होत नाही. अतिशय कमी वेळामध्ये सर्व बाजूंनी एकसारखी क्रीम लावून होते. पॉयपिंग बॅगमध्ये नोझल टाकून घेतल्यामुळे सर्व बाजूंनी एकसारखी क्रीम लागल्या गेल्यामुळे केकला फिनिशिंग देणं अतिशय सोपं होऊन जातं. खरं बघितलं तर केकचं डेकोरेशन करण्यासाठी एवढा जास्त वेळ खर्च होत नाही. जेवढा आपला वेळ खर्च होतो तो म्हणजे केकला फिनिशिंग देण्यासाठी. जोपर्यंत केकला छान असे शार्प एजेस येत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला क्रीम लावावी लागते आणि काढावी पण लागते. जिथे आवश्यकता आहे तिथे आपल्याला क्रीम लावावीच लागते. सर्व बाजूंनी छान अशी क्रीम लावून घ्यायची. जेव्हा तुम्ही केकला छान अशी फिनिशिंग देता, अशा केकवरती तुम्ही केलेलं अतिशय साधं आणि सोपं डेकोरेशनसुद्धा अतिशय उठून दिसतं. म्हणून शक्यतोवर केकचं एकदा डेकोरेशन कमी केलं तरीसुद्धा चालेल, पण केकला फिनिशिंग देताना थोडा जास्तच वेळ खर्च हा प्रत्येकाचा होतोच. कधीकधी क्रीम पातळ झाली तर खूप जास्त अडचण येते. म्हणून शक्यतोवर जेवढी क्रीम तुम्हाला केकसाठी हवी आहे तेवढी क्रीम बाजूला काढून घ्यायची आणि राहिलेली सर्व क्रीम तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची आहे. यामुळे असं होईल की तुमची क्रीम फार जास्त पातळ होणार नाही
आणि तुम्हाला केकला छान अशी फिनिशिंग देता येईल आणि तुम्ही केलेले फुलंसुद्धा छान असे आकार घेतील. केकवरती छान असे आपण फुलंसुद्धा काढून घेऊया. बघू शकता येथे फुलं काढण्यासाठी स्टार नोझल वापरलेला आहे. केकच्या मध्यभागी आपण किसलेलं चॉकलेट टाकून घेऊया आणि हे चॉकलेट सर्व बाजूंनी एकसारखं पसरवून घेऊया. इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरलेला आहे आणि जेव्हा आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवतो तेव्हा शक्यतोवर डार्क कंपाऊंड चॉकलेटचाच वापर करतो. तुम्ही फिलिंगमध्ये व्हाईट कंपाऊंड किंवा मिल्क कंपाऊंडसुद्धा टाकू शकता किंवा चॉको चिप्ससुद्धा टाकू शकता. केकच्या साईडने सुद्धा थोडीशी चॉकलेट टाकून घेत आहे. जेव्हा केव्हा अर्जंटची ऑर्डर येते आणि केक बनवून द्यायचा असतो अशावेळी मी शक्यतोवर हाच केक बनवते, कारण हाच केक बनवणं त्यावेळी खूप जास्त सोपं होतं. आता केकवरती चेरीसुद्धा कट करून लावून घेऊया. जेवढे फ्लावर्स काढले आहेत तेवढ्या फ्लावर्सवरती आपल्याला चेरी ठेवायची आहे आणि शक्यतोवर चेरी कट करूनच ठेवायची असते. बघू शकता तयार झाला आहे आपला अर्धा किलोचा ब्लॅक फॉरेस्ट केक आणि याचं वजनसुद्धा तुम्हाला मी करून दाखवलं आहे.